नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त अशी पारंपरिक पद्धतीची हरभऱ्याची डाळ टाकून पालक गरगट्ट्याची भाजी बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगणारे आणि आई आजी करायची त्या पद्धतीने सांगणारे, एकदम जुन्या काळातली। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पोस्ट झाला की लगेच नोटिफिकेशन येतील। तर मग आता चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण आज छान अशी पालकाची घरगट्टी भाजी बघणार आहे। हरभऱ्याची डाळ टाकून एक गड्डी पालक घेतलाय, स्वच्छ धुतला आणि मग कट केलाय। कट केल्याच्या नंतर पालक धुवायचा नाही, नाहीतर त्याचे सगळं जे जीवनसत्व असतात ते निघून जातात। कट करायच्या आधीच पालक धुवून घ्यायचा आहे स्वच्छ आणि मगच कट करायचा। हरभऱ्याची डाळ भिजवलेली मुठभर, भिजवलेले मुठभर शेंगदाणे। वाटण्यासाठीचं जे साहित्य घेतलंय ते बघूया। 4 चमचे शेंगदाणे भाजलेले घ्या किंवा कच्चे घ्या, कसे घेतले तरी चालतील। हिरवी मिरची घेतली आहे, तुम्ही इथं कमी अधिक करू शकता। लसणाच्या भरपूर अशा पाकळ्या घेतल्या आहे, 15 ते 20 पाकळ्या घेतलेल्या आहे। आपल्याला अर्ध्या वाटणामध्ये टाकायच्या आहे आणि अर्ध्या आपल्याला आपण जे वरनं तडका देणार आहे, भाजीला फोडणी देणार आहे म्हणजे, तर त्यासाठी लागणार आहे। 1 चमचा भरून जिरा घेतलाय, जिरा भरपूर घ्यायचं, जिरा आणि लसूण पालकला, त्यामुळे चव खूप छान लागते। यातले जिरे अर्धे आपण फोडणीला टाकणार आहे आणि अर्धे वाटणाला, आणि चवीपुरतं मीठ। पालेभाज्यांना खूप जास्त असं साहित्याची काही गरज नसते, कमी साहित्यामध्येच त्या खूप चविष्ट होतात तयार। खूप जास्त मसाल्यांचा वापर केला तर त्याची जी अस्सल चव असते ती निघून जाते। आता आपण भाजी शिजायला टाकणार आहे। आधी गरगट्टी करायची म्हटल्यावर आधी आपण शिजून घेणार आहे भाजी आणि नंतर मग वाटणाची वगैरे आपण तयारी बघूया। तर पाणी गरम करायला ठेवलं होतं। एका गड्डीसाठी जवळपास 1.5 ग्लास पाणी घेतलंय, म्हणजे 2 वाट्या पाणी घेतलंय मी इथं। तर आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये भाजी टाकून घ्यायची आहे, कट केलेली। खूप जास्त नाही, बारीक चिरली तरी चालते, ही भाजी लगेच शिजते। आणि डाळ आणि शेंगदाणे पण आपण यामध्येच टाकून देऊया। हरभऱ्याची डाळ मी जवळपास 1 तासभर भिजून घेतलेली आहे। हे बघा अशी तुटते छान भिजली म्हणजे, आणि पालकामध्ये पण पटकन शिजते। त्यामुळं आपल्याला सगळं ते सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण न ठेवता शिजून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटं लागतात शिजण्यासाठी ही भाजी पूर्ण, आणि डाळ पण आहे त्यामुळं नुसती भाजी असली तर जास्त वेळ लागत नाही। एकदम अशी जुन्या पद्धतीमध्ये ही भाजी दाखवणार आहे मी तुम्हाला, एकदम अशी जी जुन्या काळात करायची आहे ना आजी, आई आणि आजी, त्या पद्धतीमध्ये ही भाजी दाखवणार आहे तुम्हाला। आपण मीठ घेतलंय, त्यातलं थोडंसं मीठ याच्या पालकामध्ये टाकूया, जेणेकरून शिजताना खूप छान लागतो पालक। नंतर फोडणीत टाकूया बाकीचं। आता मिक्स करूया मीठ आणखी। भाजी बुडेल इतपतच पाणी टाकायचं, खूप जास्त पाणी टाकायचं नाही, कारण ऑलरेडी पालकाला त्याचं भरपूर असं पाणी असतं। कारण आपण हा असा मस्त मध्यम पद्धतीचा असा गरगट्टा करणार आहे, खूप जास्त असं पातळ नाही किंवा खूप जास्त असा घट्ट नाही। आता भाजीला छान अशी उकळी फुटली आहे, मिक्स करायची आणि गॅस मध्यम करायचा आहे आपल्याला। इथं मध्यम गॅसवरती भाजी शिजवायची, जेणेकरून पूर्ण पाणी आटणार नाही भाजीतलं आणि भाजी पण छान शिजेल। फुल गॅसवर भाजी छान शिजत नाही, कुठलीही भाजी असू देत ती। नॉर्मल जरी आपण दररोजच्या ज्या भाज्या करतो त्या मध्यम गॅसवरती शिजवायच्या, पटकन पण शिजतात, खायला पण छान लागतात। गॅस मध्यम ठेवलाय आणि आता झाकण न ठेवताच आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। डाळ आणि पालक चेपून बघायचं बोटावरती, शिजला का म्हणजे त्याचा अंदाज कळतो, आणि अधूनमधून भाजी हलवत राहायची आहे 4 ते 5 मिनिटाच्या अंतरावरती। तर आपली भाजी आणि डाळ छान शिजली आहे, तुम्हाला दाखवते मी। हे बघा एकदम छान अशी शिजली आहे आणि भाजी पण छान शिजली आहे। गॅस बंद करते आता, आणि 20 ते 25 मिनिटं लागले मला डाळ शिजण्यासाठी।
थोडा जास्त वेळ पण लागू शकतो, 15 ते 20 मिनिटं म्हटले होते, पण मला त्यापेक्षा 5 ते 7 मिनिटं जास्त लागली आहेत. आता वाटून घेऊया. तर इथं मिरच्या टाकून घेते आधी, आणि अर्धा लसूण, अर्धा जिरं. आधी हे वाटून घ्यायचं बारीक, पुढे दाखवतेस मी कसं वाटायचं आहे ते. तर मिरची अशी पूर्ण बारीक वाटून घ्यायची आहे. आता शेंगदाणे टाकून घेऊया. शेंगदाणे आपल्याला एकदम असे ओबड-धोबड वाटायचे आहे, एकदम असे बारीक वाटायचे नाहीये, म्हणून आधी मिरची वाटून घेतली, जेणेकरून मिरचीच्या बिया असतात त्या दाताखाली आल्यावर चांगल्या लागत नाही म्हणून. तर हे बघा, असं ओबड-धोबड आपल्याला इथं शेंगदाण्याचं वाटून घ्यायचं आहे, हिरवी मिरची आणि शेंगदाणा लसूणचं. आता फोडणी देऊन घेऊया. फोडणी द्यायच्या आधी आपल्याला इथं पालक मधलं पाणी काढून घ्यायचं आहे. हे पाणी टाकून नाही द्यायचं, आपल्याला असंच ठेवायचं आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी. आता कढईमध्येच ही भाजी आपल्याला रवीच्या किंवा मॅशरच्या, पावभाजीचं जे मॅशर असतं त्याच्या साह्याने मॅश करून घ्यायची आहे छान अशी. पाणी काढल्यामुळं भाजी लवकर मॅश होते, त्यामुळं आधी पाणी सेपरेट करायचं. आता मॅश करून घेते, एकदम बारीक मॅश करायची आपल्याला. मिक्सरला पण काढू शकता, पण जे शेंगदाणे आणि डाळ आहे ती पूर्ण बारीक होऊन जाते, आणि जी अस्सल जी गावरान चव आहे ती लागत नाही भाजीची, त्यामुळं आता मॅश करून घेते एकदम बारीक. तर हे बघा, अशी मॅश करून घेते पूर्ण भाजी मी छान अशी, एकदम अशी मॅश करायची छान, म्हणजे छान चव लागते. तुम्हाला इथं डाळीचं पीठ किंवा बाजरीचं, ज्वारीचं पीठ भाजी मिळून येण्यासाठी टाकायचं असलं तर टाकू शकता, पण आपण ऑलरेडी यामध्ये हरभऱ्याची डाळ वापरली आहे, त्यामुळे नाही वापरलं पीठ तरी चालते, तशी पण भाजी मिळून येते. किंवा तुम्ही फक्त शेंगदाणे टाकून जर शिजवली भाजी तरच आपल्याला इथं पिठाचा वापर करायचा आहे, नाही केला तरी असा चालेल. आणि जास्त प्रमाणात करणार असाल तर पिठाचा वापर करा, आणि कमी प्रमाणात करणार असाल तर नाही केला तरी चालतो, पुरून जाते एवढी भाजी 3 ते 4 लोकांना. आता पालकाचं जे पाणी ठेवलं होतं आपण त्यामध्येच ही भाजी काढून घेणार आहे, म्हणजे आपल्याला ह्याच कढईमध्ये फोडणी देता येईल. मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये. कढई गरम करायला ठेवली आहे. तेल टाकून घेऊया. 3 ते 4 चमचे तेल टाकणार आहे मी, तुम्ही तेल पण कमी अधिक करू शकता. आता तेल छान गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे छान अशी फोडणी बसल, अशी एकदम कडकडीत फोडणी द्यायची आहे. आणि लसूण असा बारीक कट करून घेतलाय, तुम्ही ठेचून पण घेऊ शकता. असं एक हातात झाकण ठेवायचं आहे, ते कशासाठी सांगतेस मी फोडणी देताना. तेल गरम झालंय का बघूया. तेल छान गरम झालंय. जिरं टाकून घेऊ, अर्ध उरवलेलं. बारीक चिरून घेतलेला लसूण छान तांबूस रंगावरती येऊ द्यायचा आहे, घाई करायची नाहीये, गॅस कमी करायचा, कमी गॅसवर छान परतून घ्यायचा आहे लसूण. अशी छान खमंग चुरचुरीत फोडणी द्यायची आपल्याला. जुन्या काळामध्ये कशी फोडणी द्यायची ते पण सांगते तुम्हाला. एकदम अशी छान सर्र आवाज आला पाहिजे फोडणीचा, अशा प्रकारे आपल्याला फोडणी द्यायची आहे. लसूण छान असं तांबूस होऊ द्यायचं आहे. बघा लसणाचा रंग बघा कसा झालाय छान असा. जे वाटून घेतलंय आपण ते टाकून घ्यायचं आहे, संपूर्ण टाकूया. आता हे छान परतून घ्यायचं आहे, याचा कच्चेपणा, मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 मिनिटभर. तर वाटण आपलं छान असं परतून झालंय, बघू शकता रंग बदललाय वाटणाचा, आणि कढईपासून पण सुटायला लागलंय. आता तुम्हाला सांगितलं आधी त्याप्रमाणे असं एका हातात भांड ठेवायचंय आता, आणि एका हातात अशी भाजी घ्यायची. गॅस फुल ठेवायचा आहे, आणि ही भाजी आपल्याला पटकन ओतायची, आणि असं झाकण ठेवायचं आहे, आणि असं चर्र वाजलं पाहिजे आपण भाजी जेव्हा टाकतो तेव्हा. आणि जी भाजीची जी फोडणी आहे ती अशी झाकणाने झाकून घ्यायची, जेणेकरून तिचा जो सुगंध आहे फोडणीचा तो आतमध्येच राहील, आणि भाजी खायला अशी खमंग लागेल. अशीच पारंपरिक पद्धतीची ही भाजी बनवली जायची आधी, त्याचप्रमाणे तुम्हाला दाखवली आहे. 2 मिनिटासाठी झाकण असंच ठेवायचं, म्हणजे त्याची जो सुगंध आहे फोडणीचा तो तसाच दबून राहील आतमध्ये. आणि आपल्याला नंतर भाजी वाढवायची, तर नंतर मग पाणी टाकायचं. 2 मिनिट झाले, आता बघूया. अजून थोडंसं पाणी टाकूया आपण. भाजी मिक्स करायची आहे, आणि अर्ध जे मीठ ठेवलेलं आहे ते टाकून द्यायचं आहे. आता पालेभाज्यांना थोडंसं बेतानी मीठ टाकायचं, कारण त्यांच्या अंगी
ऑलरेडी थोडासा खारटपणा असतो त्यामुळं. आता आपल्याला ही 10 मिनिटासाठी छान अशी रटरट अशी शिजवून घ्यायची आहे. अधूनमधून 2-3 मिनिटांनी आपण उघडून आणि मिक्स करून दिली तरी चालेल. आता 10 मिनिटं छान शिजून घेऊया. तर हे बघा भाजीला छान अशी उकळी यायला लागली. आता झाकण ठेवूया. उकळी येईपर्यंत गॅस फुल ठेवायचा आणि अर्धवट झाकण ठेवायचं आहे. हे बघा असं थोडीशी उघडी ठेवायचं आणि गॅस मध्यम करायचा आहे. मध्यम गॅसवरती आपल्याला भाजी छान 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे. तर 10 मिनिट झाले बघूया आता. तर बघू शकता 10 मिनिटानंतर आपली भाजी छान अशी एकसंध अशी मिळून आली आहे. आता गॅस बंद करूया आणि सर्व करून घेऊया. तर खमंग असा आपला पालक गरगट्टा इथं तयार झालेला आहे. किती छान असा टेम्पटिंग दिसतोय. साध्या सोप्या पद्धतीमध्ये खायला एकदम असा चविष्ट पालक गरगट्टा आपल्या इथं तयार झालेला आहे. भाकरी चपाती भाताबरोबर कशाबरोबरही खा, खूपच छान लागतो. ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी बरोबर तर खूप छान लागतो. अगदी अप्रतिम लागतो. पालेभाज्यांच्या गरगट्ट्याचे जे प्रकार असतात खूप जास्त असा तामझाम नसतो, पण खायला अगदी चविष्ट लागतात या भाज्या. आणि अगदी पौष्टिक ही भाजी पालकाची आठवड्यातून 2दा तर खाल्लीच पाहिजे. भरपूर प्रमाणामध्ये लोह मिळतं या भाजीमधनं, तर खाल्लीच पाहिजे. खूप छान लागते आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर बघितली ना, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला भाजीची रेसिपी सांगितली आहे. आणि ही भाजी खूप पौष्टिक असते. आठवड्यातनं एकदा तर खाल्लीच पाहिजे. पालकाच्या भरपूर रेसिपी टाकलेल्या आहेत मी रुपाली डिलिशियस किचन वरती, तुम्ही जाऊन बघू शकता. तर रेसिपी तर आवडलीच असेल, त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.